नमस्कार. मी विजय गायकवाड. राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी या सर्वांना मी निवेदन देऊ इच्छितो की काल ज्या मुंबईमध्ये झालेल्या बैठकीमध्ये आपले संचालक, वित्त संचालक, उपसचिव, अवर सचिव या बैठकीमध्ये आपण एकत्रीकरण समितीची भूमिका स्पष्ट केलेली आहे. ज्या कर्मचाऱ्यांना दिनांक 14 मार्च 2024ला 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांचं एक वेळचं समायोजन करण्यात यावं. तेही कुठल्या प्रकारची बिंदू नामावली रोस्टर न लावता ज्याप्रमाणे सामान्य प्रशासन किंवा विधीनं जो अभिप्राय दिलेला आहे त्याप्रमाणे या कर्मचाऱ्यांचं समायोजन करावं. तसेच प्रत्येक वर्षी ज्या कर्मचाऱ्यांना 10 वर्ष पूर्ण होत जातील त्या कर्मचाऱ्यांचं 30% प्रमाणे समायोजन करावं. या पद्धतीची भूमिका काल आपण बैठकीमध्ये मांडलेली आहे. त्याच्याबरोबर त्यानंतर माननीय आयुक्त यांच्याबरोबर झालेल्या बैठकीमध्ये हीच भूमिका आपण ठेवलेली आहे आणि त्याच्याबरोबर 18 मागण्यांच्या अनुषंगानं माननीय आयुक्त स्तरावर बैठक लावण्याचं आपण त्यांना निवेदन दिलेलं आहे किंवा मागणी केलेली आहे. मी सांगू इच्छितो आपण समायोजनाचा आणि 18 मागण्यांच्या अनुषंगानं प्रशासन जोपर्यंत कार्यवाही करत नाही तोपर्यंत हे आंदोलन आपण माघारी घेणार नाही. ही भूमिका क्लिअर आणि स्पष्ट आपल्या एकत्रीकरण समितीची आहे. त्यामुळे कोणतेही दलाल समर्थक व्हॉट्सअप मेसेजच्या द्वारे कुठल्याही प्रकारची चुकीची भूमिका जर सांगत असतील तर या कुठल्याही भूमिकेवर तुम्ही विश्वास ठेवू नये. आपण एकत्रीकरणाची भूमिका अतिशय क्लिअर आहे आणि माझी स्वतःची भूमिका क्लिअर आहे. त्यामुळे या असल्या कुठल्याही मेसेजवर कुणीही कुठल्या प्रकारचा विश्वास ठेवू नये. मी तुमच्या कुठल्याही व्यक्तीचा, कुठल्याही कर्मचाऱ्याचा विश्वासघात करणार नाही हा माझा शब्द आहे. त्यामुळे सर्वांनी विश्वासानं काम करावं आणि आंदोलन मोठ्या प्रमाणात उग्र करावं ही सर्वांना माझे प्रामाणिक निवेदन करू इच्छितो. धन्यवाद.